नमस्कार. जय महाराष्ट्र. जय श्रीराम. वार प्रहार म्हणजे रोजच्या घडणाऱ्या घटना आणि त्याचं विश्लेषण. सत्य काय आहे, भूतकाळ काय आहे, वर्तमान काय आहे आणि भविष्य काय आहे, अशा सगळ्या गोष्टी. राजकारणामध्ये काही लोक किती निर्लज्ज आहेत, किती हीन पातळी गाठू शकतात आणि खुर्चीसाठी सर्व काही. 2 हाना पण मला मुख्यमंत्री बना, किती त्यासाठी लाचारी. अलीकडेच महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला. अतिशय दुःखद घटना घडली ही महाराष्ट्रासाठी, देशासाठी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राच्या भूमीवर पाय ठेवल्या ठेवल्या छत्रपती शिवाजी महाराजांची नम्रपणे वाकून माफी मागितली. तुमचं काय? आज जे राजकारणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला त्याबाबत हीन पातळीचं राजकारण करत आहेत, ज्यांना 2 वेळा माननीय उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आज स्वतःला जोडे मारून घ्यायचा कार्यक्रम करत आहेत, ते कदाचित भूतकाळ विसरले असतील. शरद पवारांच्या बऱ्याचशा जाहीर सभा झाल्या. एकतरी जाहीर सभेतली मला एक क्लिप येऊ दे की जिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्रपणे अभिवादन केलेलं आहे. राहुल गांधी छत्रपती शिवाजी पार्कवर येतात, समोर महाराजांचा पुतळा आहे, आमचं दैवत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे, वीर सावरकर यांचं स्मृतीस्थळ आहे. कधी गेले? छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी राहुल गांधीचं कधी ट्विट ऐकलं तुम्ही महाराजांना नम्रपणे अभिवादन करतानाच? यांना अचानक एवढं मोठं दुःख झालं, खुमखुमी आली. मागील लोकसभा निवडणुका आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुका, तुमचा आधार काय आहे? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सुरुवात विसरलात. आता नवीन सुरुवात घेतली. निवडणुका आणि मतदानापूर्वी ही जरा क्लिप बघा, काय चाललंय. आमचं दैवत शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आणि त्यांचे लेचेपीचे कुठे आहेत बघा जरा. कुछ करा सकता है, काहली सुस्ती मत कीजिएगा. वोट वो इलेक्शन के दिन में आप सब पहले से अपनी जमातें बना लीजिए, अपनी कमेटियां बना लीजिए, हर मोहल्ले के एतबार से और बूथ के जिम्मेदार होने के एतबार से एक एक वोटर मर्द और औरत को इज्जत के साथ ले जाकर वोट डलवाइए. इंशाल्लाह करेंगे. बहुत ही अहम मसला है. मैं इससे ज़्यादा इस मौजू पर बात करने की ज़रूरत नहीं समझता, इतना इशारा काफ़ी है. इलेक्शन को दीन से हटकर कोई काम मत समझिएगा. ये मत समझिएगा कहीं आप में कोई ऐसा बैठा हो कि आज हजरत ने मस्जिद में इलेक्शन का जिक्र कर दिया. आपको नहीं मालूम इस इलेक्शन के नतीजे अगर गलत निकल आए तो फिर क्या होगा, आप समझ भी नहीं सकते. जुल्म की नदियां बहेंगी, कत्लेआम होगा, जेल छोटे पड़ जाएंगे और अल्लाह जाने क्या क्या होगा. और इंशाअल्लाह ये नहीं होगा, ये नहीं होगा. ये मुल्क मुजद्दिद फसानी का है, ये मुल्क शाह वलीउल्लाह का है, ये मुल्क किसी के बाप का नहीं है, ये मुल्क ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती का है,
ये मुल्क हजरत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया का है, ये मुल्क अब्दुल कादिर जिलानी के गुलामों का है। इसलिए आप सब इस खबर को आम करें, औरतें भी वोट डालें। अभी तक जिन लोगों ने अपना वोटर आईडी नहीं बनवाया, अब भी अगर बन सकता हो तो ज़रूर उसको बनवाएं। ये बात मैं बहुत अहमियत के साथ कहना चाह रहा हूँ। बघितलं काय संदेश चाललाय? कुठे आहेत तुमचे शिवसैनिक? आम्हाला शरद पवार अथवा काँग्रेसी लोकांबद्दल काही अपेक्षा नाही आहेत, पण तुमची नक्की भूमिका काय ही बदललेली, आणि मग त्याच्यावर श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांनी जर निर्णय घेतला असेल तर तो चुकीचा का ठाम आणि बरोबर? बदलापूर प्रकरणामध्ये संजय राऊत सकाळचा भोंगा म्हणजे पाव किलो टीव्ही चॅनलवर येऊन मोठ्या मोठ्या बाता मारत होता. स्वतःचं तुझं अंतरात्मा काय आहे? मग काय आहेस माणूस? सपना पाटकर सारख्या महिलेवर अर्वाच्य शब्दामध्ये शिवीगाळ करणारा हा व्यक्ती, त्याशिवाय आणखीन अभिनेत्री असेल आमची किंवा इतर महिला असतील, यांच्या बाबतीत त्यांनी कोणते शब्द वापरले गलिच्छ, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण माझ्यावर संस्कार आहेत बाळासाहेबांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे. असंख्य माझ्या भगिनी बघत असतात, हा टाकू शकत नाही. पण समाज माध्यमांवर बऱ्याच लोकांनी तो ऐकला असेल. किती घाण पातळीवरच्या शिवा. सुजित पाटकर यांचं कार्यालय होतं रतन टॉवर्स नायगावला. कोरोना काळामध्ये लाईफलाईन जी कंपनी जिला कॉन्ट्रॅक्ट दिला आला त्याचा मुख्य कोण होता? सूत्रधार सुजित पाटकर. तर एक खेळणं आहे, बाहुला आहे, तो जेलमध्ये गेला. बाळा कदम जेलमध्ये गेला. पण ज्यांनी मुख्य माया बनवली तो कुठे आहे? पत्राचाळीमध्ये असंख्य हिंदू आमची जी बांधव आहेत किंवा परिवार आहेत हे बेघर झाले. याचा मूळ लाभार्थी कोण आहे? आणि अशा प्रकरणामध्ये जेव्हा सपना पाटकर उभी राहिली साक्ष द्यायला, तेव्हा तिला मारून टाकण्याची धमकी कित्येक पत्र लिहिली त्यांनी पक्षप्रमुखांना. एका तरी पत्राची आपण दखल घेतलीत का? तुम्ही महिलांच्या गोष्टी करता ना, महिला स्वाभिमानाच्या गोष्टी करता, लाडक्या बहिणीवर आरोप करता. मग एक तुमची बहीण तुमच्याकडे दाद मागत होती, अर्जव करत होती, भीक मागत होती न्यायाची, दुर्लक्ष केलं का? सत्य ते सत्य, जिथे खरेपण आहे तिकडे खरेपण आहे, खोटेपण आहे इकडे खोटेपण आहे. असत्याची संघ कशाला? कोण आहे बाबा संजय राऊत? एवढा तावातावाने बोलतो. दुसरे आमच्या सन्माननीय माजी महापौर, कोरोना काळातील बॉडी बॅग ज्या घोटाळा झाला त्याचे मोठ्या लाभार्थी, आणखीन काही एसआरएमध्ये काही दुकानं बनली त्यांच्या लाभार्थी. तुम्ही कुठल्या तोंडाने समोर येता हो? तुमचा काय भूतकाळ आम्ही विसरलोय का? आणि मग या घटना. आणखीन काही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो बघा.
राजकारणामध्ये आपण किती हीन पातळीवर जायचो, कुठल्या घोषणा चालल्या आहेत. हिंदू एक संस्कृती आहे, सर्वसमावेशक. मध्यंतरी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक पूर्ण बातमी आली होती आणि जनगणनेविषयी बातमी आल्या होत्या. त्याच्यामध्ये एक प्रमुख बातमी होती, 1950 नंतर 2015ला जी जनगणना झाली त्यानुसार देशामध्ये 47% वरती मुस्लिम लोकसंख्या वाढली. इतर जे अल्पसंख्याक आहेत त्यांची थोडीफार वाढ झाली, नगण्य वाढ झाली, पण वाढ झाली. मात्र हिंदू समाज जो आहे तो 7 ते 8% कमी आला. आणि तेच जर आम्ही प्रपोर्शन बघितलं 2024ला तर जवळपास 50%च्या वरती मुसलमानांची वाढ झाली, 10% हिंदू कमी झाले. असा कुठला देश आहे जो अल्पसंख्याकांसाठी सगळ्यात जास्त सुरक्षित आहे? काय घडलं बांगलादेशमध्ये? बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा 27%च्या आसपास हिंदू होते. आज किती आहेत? पाकिस्तानामध्ये किती हिंदू होते? आज किती आहेत? नगण्य, संपले जवळपास. मंदिराच्या मंदिरं उद्ध्वस्त झाली. आणि हा इतिहास आहे. तुम्ही कोणाच्या नावाने मुंबा मारता? वक्फ बोर्ड ही मुसलमानांनी कमवलेली जमीन आहे, कारण लाटलेली जमीन आहे. जे आमचे हिंदू पाकिस्तानातनं भारतामध्ये आले त्यांच्या ज्या जमिनी होत्या, त्यांची जी प्रॉपर्टी होती ती मुसलमानांना दिली गेली. जे इकडनं मुसलमान तिकडे गेले त्यांना तोच न्याय इकडे हवा होता. जे हिंदू पाकिस्तानातनं भारतामध्ये आले त्यांना त्या मुसलमानांचे जे मायग्रेट झाले पाकिस्तानात त्यांच्या जमिनी द्यायच्या होत्या. पण आमच्या महात्मांनी उपोषण केलं, नेहरूंनी वेगळ्या गोष्टी बोलल्या, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पण ते फार आक्षेपार्ह बोललेत तेव्हा. आणि मग त्या जमिनी ज्या देशामध्ये 3 नंबरची जी प्रॉपर्टी आहे ती वक्फ बोर्डची झाली. एक तरुण खासदार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे. किती मॅच्युरिटी आहे बघा, किती प्रगल्भता आहे. त्यांचं हे लोकसभेतील भाषण आहे या विषयावर, वक्फ बोर्डवर, ते ऐका. आणि कोण समंजस आहे, कोण प्रगल्भ आहे बघा. इनकी जब सरकार थी तभी महाराष्ट्र के मंदिरों पर शिरडी हो, महालक्ष्मी हो, कोल्हापुर का महालक्ष्मी हो, तुळजापुर हो, वहाँ पर एडमिनिस्ट्रेटर बिठाने का काम भी इन्होंने किया था. कभी इनको पता नहीं. वक्फ पे कुछ अच्छा डेवलपमेंट हो, अच्छे स्कूल्स बने, कॉलेज बने, अस्पताल बने. ये इनको नहीं चाहिए. इनको सिर्फ जो है इनका वोट बैंक जो है, ये वोट बैंक खुश करने के लिए, एक समाज को खुश करने के लिए जो है यहाँ पर इस बिल का विरोध कर रहे हैं. ट्रांसपेरेंसी और अकाउंटेबिलिटी.
से इन्होंने पूरे देश में संविधान के नाम पर भ्रम फैलाने का काम किया। फिर से आज इस बिल के नाम पर जो है भ्रम फैलाने का काम ये ऑपोजिशन पार्टीज यहाँ पर कर रहे हैं। यहाँ पर जो बहुत सभी लोग सेक्युलरिज्म के बारे में बात कर रहे हैं यहाँ पर, मुझे लगता है कि मैं इनको याद दिलाना चाहूंगा कि इनकी जब सरकार थी तभी महाराष्ट्र के मंदिरों पर शिरडी हो, महालक्ष्मी हो, कोल्हापुर का महालक्ष्मी हो, तुळजापुर हो, वहाँ पर एडमिनिस्ट्रेटर बिठाने का काम भी इन्होंने किया था। कभी इनको पता नहीं सेक्युलरिज्म याद नहीं आया, कभी इनको फेडरलिज्म याद नहीं आया। लेकिन आज इस देश में जब एक कानून से ये देश चलेगा तो अलग कानून की जरूरत यहाँ पर क्यों है? यहाँ पर जुडिशरी पे, यहाँ पर कोर्ट पर इनको विश्वास नहीं है। मैं यहाँ पर इन लोगों को ये भी याद दिलाना चाहूंगा, इस बिल में महिलाओं को, मुस्लिम महिलाओं का रिप्रेजेंटेशन भी यहाँ पर देने का काम सरकार ने किया है। मैं इनको 1986 में लेके जाना चाहूंगा कि जब शाहबानों को इस सदन ने न्याय देने का काम किया, उस न्याय को छीनने का काम, मुस्लिम महिलाओं को पीछे धकेलने का काम भी इन्होंने किया। और आज ये यहाँ पर बात कर रहे हैं कि कलेक्टर को पूरी अथॉरिटी यहाँ पर दी जाएगी। मुझे लगता है कि देश जो है कानून पे चलता है। यहाँ पर इस देश में अलग अलग जब 370 हटाया गया कश्मीर से तभी भी इन्होंने विरोध किया, जब 3 तलाक हटाया गया तभी भी इन्होंने विरोध किया। और आज फिर से जो है यहाँ पर विरोध करने आता कुछ लोग सब खत्म करो, चुनिंदा लोग यहाँ पर कर रहे हैं। मुझे नहीं लगता आज इस बिल को लाने की जरूरत क्यों थी? एक तो ये जो वक्फ है वो 3rd लार्जेस्ट लैंड होल्डर है पूरे देश में। वक्फ के जमीन को लेकर 85,000 से ज्यादा 85,000 से ज्यादा मुकदमे चल रहे हैं सर, और 165 से ज्यादा मुकदमे सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट में, और पूरे हाई कोर्ट में मुझे लगता है कि सभी को वक्फ पे कुछ अच्छा डेवलपमेंट हो, अच्छे स्कूल्स बने, कॉलेज बने, अस्पताल बने, ये इनको नहीं चाहिए। इनको सिर्फ जो है इनका वोट बैंक जो है ये वोट बैंक खुश करने के लिए, एक समाज को खुश करने के लिए
इस बिल का विरोध कर रहे? काय मागितलं डॉक्टर श्रीकांत शिंदेजींनी? त्या जमिनीवर तुम्ही शैक्षणिक संस्था उभारा, रुग्णालय उभारा, जी आजची सगळ्यात जास्त गरज आहे. कोणाचा फायदा होईल? तुमच्या समाजाचा फायदा होणार नाही, मुसलमानांचा. वक्फ बोर्डने आत्तापर्यंत त्यांच्याच समाजाच्या, मुसलमान धर्माच्या किंवा मुसलमान धर्मियांसाठी काय कार्यक्रम केलेले आहेत, काय मदत केलेली आहे? आता वायनाडमध्ये जी दुर्घटना घडली तिकडे RSSची किंवा इतर आमची लोक गेली होती मदत करायला. वक्फ बोर्ड कुठे होतं? आमची कित्येक मंदिरं आहेत, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट आहे किंवा तिरुपती आहे किंवा बालाजी आहे, शिर्डी के साईबाबा आहे. इकडे जो निधी जमा होतो तो लोक कल्याणासाठी वापरला जातो, योजनांसाठी वापरला जातो. तुमच्या जमिनीचं काय? जे पदावर आले ट्रस्टच्या कार्यकारिणीच्या, त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला. या वक्फ बोर्डाने कधी मुसलमानांसाठी कुठला कार्यक्रम केला आहे का? एखादी सामाजिक संस्था किंवा एखाद्या शैक्षणिक संस्था उभारल्यात का? विचार करायला पाहिजे. आणि तुम्ही ते म्हणताय की त्या जमिनी देशहितासाठी वापरू नका. काय म्हणावं तुम्हाला? राजकारणासाठी तुम्ही एवढ्या हीन पातळीवर, एवढ्या लाचारीसाठी तुम्ही एवढी लाचारी करता. आणि मग तुमचे आता गुरुजी श्रीमान राहुल गांधी, बस ते बोलतील तो तुमच्यासाठी आदेश झाला. आता वारंवार येतात महाराष्ट्रामध्ये. तुम्ही सत्तेवर असताना, तुम्ही मुख्यमंत्री असताना आमचं आदरणीय स्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अत्यंत खालच्या शब्दामध्ये पापीवीर म्हणून त्यांनी हिणवलं, त्यांचा अपमान केला. तुमच्यापैकी एकाने तरी त्याच्या विरुद्ध आवाज उचवला का? अशा गोष्टी महाराष्ट्रात चालणार नाही. शेपूट घालून बसला का तुम्ही? तुम्ही म्हणताय की तो भोंगा सकाळचा संजय पावकीला म्हणतो नरेंद्र मोदींनी माफी मागितली. तुला विचारतोय कोण रे? नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, जगाचं नेतृत्व आहे. तुझी लायकी काय? एक साध्या ग्रामपंचायतीच्या सदस्याची निवडणूक तू जिंकू शकत नाहीस. उद्या होतील माझ्या गावात, चॅलेंज आहे माझं, ये तिकडे उभा राहा आणि निवडून दाखव. वाटेल ते हरेल. ज्या 40 आमदारांना तू शिव्या घालतोस, गद्दार बोलतोस, त्या 40 आमदारांच्या मतांवर तू आज खासदार आहेस, हे लक्षात ठेव. गद्दार त्याला म्हणतात. ज्यांची मतं घेतली, राज्यसभेत गेला, त्यांनाच गद्दार बोलणारा हा गद्दार. परंपरा, सुसंस्कृतपणा, नम्रपणा कशाला म्हणतात हे एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. ऐका जरा एक मिनिट. छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाने आम्ही राज्यकारभार करतो आणि अशा प्रकारची दुर्घटना झालेली आहे ती मनाला वेदना देणारी आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर, त्यांच्या पायावर मुख्यमंत्री, राज्याचा प्रमुख म्हणून एकदा नाही 100 वेळा त्यांच्या पायावर माथा टेकायला तयार आहे. त्यांची क्षमा मागायला तयार आहे. मला त्याच्यामध्ये कमीपणा बिलकुल नाही, कारण ते दैवत आहे. आणि ते असं विरोधकांना वाटत असेल की हे केलं पाहिजे, तर मला त्याच्यात कुठलाही कमीपणा नाहीये. कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे एक प्रेरणादायी आणि त्यांच्यापासून ऊर्जा घेऊन आपण काम करतो. त्यांच्या समोर किती
वेळा नतमस्तक आपण झालो तरी ते कमी आहे. याला म्हणतात विनम्रता. हे आमचं आराध्य दैवत आहे, त्यांच्या बाबतीत जी घटना घडलेली आहे त्याबाबत एक वेळ काय 100 वेळा माफी मागायला आम्हाला कमीपणा नाही आहे. जी गोष्ट घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. त्यात राजकारण येता कामा नये. त्याची चौकशी व्हायला पाहिजे, दोषींना शासन व्हायला पाहिजे. ती प्रक्रिया चालू आहे, गुन्हे दाखल झालेले आहेत. तुम्ही हे तमाशे कशाला घालताय? तुमची असली लायकात दाखवली मी अगोदर. दुटप्पीपणा कशाला करताय? ज्या धर्माबरोबर तुम्हाला जायचं असेल त्या धर्माबरोबर जा. आम्ही बाळासाहेबांच्या वचनाबरोबर आहोत. 92ला जेव्हा दंगल घडली तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरलो होतो आमच्या हिंदू बांधवांचं रक्षण करण्याकरता. पण आम्ही रक्षण करण्याकरता उतरलो होतो, कोणावर आक्रमण करायला उतरलो होतो. जे निरपराध मुस्लिम होते त्यांचं संरक्षण पण आम्ही केलं. बाळासाहेबांचं वचन पाळलं. कुर्ला नेहरूनगरमध्ये अख्खी इमारत आहे जनता बिल्डिंग. जेव्हा राधाबाई चाळ जोगेश्वरीला जाळली गेली तेव्हा इकडचे जे हिंदू आक्रमक झाले होते ते त्या इमारतीवर चालून गेले होते. आम्ही ठामपणे उभा राहिलो मध्ये. आम्ही तसं करायला दिलं नाही, कारण त्या बिल्डिंगमध्ये लहान मुलं होती, महिला होत्या, बहिणी होत्या. धर्म वेगळा, माणुसकी वेगळी. आम्ही माणुसकी जपली. जेव्हा कर्फ्यूमध्ये 7-8 मुसलमानांना अरेस्ट झाली होती त्यांचा जामीन मी स्वतः दिलेला आहे. आणि त्यांना स्टेशनला मी सोडलं जाऊन, कारण त्यांना भीती वाटत होती नेहरूनगरमधून जाताना त्यांच्यावर हल्ला होईल. ही बाळासाहेबांची वचनं आहेत. आम्ही रक्षण केलं हिंदूंच्या घरांचं, हिंदूंच्या जीवाचं. आम्ही मुसलमानांवर आक्रमण नाही केलं. जे बेगुन्हा मुसलमान आहेत, जे सच्चे मुसलमान आहेत, जे भारतावर प्रेम करणारे मुसलमान आहेत, त्यांचं आम्ही रक्षण केलं. तुम्ही शिका या गोष्टी. कारण आता बरेचसे जे बोंबलणारे आहेत किंवा बोलणारे असतील, कदाचित त्यांचा जन्म झाला नसेल, फार लहान असतील, चड्डी घालायला शिकले असतील. आता 92-93ची गोष्ट आहे ती. दंगल घडवली गेली, पण बाळासाहेबांनी जे आम्हाला आदेश दिले ते आदेशाचं आम्ही पालन केलं. आम्ही कोणत्याही निरपराध व्यक्तीवर हल्ला नाही केला. मुळात कोणावर हल्लाच केला नाही. जे आमच्यावर हल्ले होत गेले त्याचं आम्ही उत्तर दिलं. पोलिसांची साथ दिली. आम्ही पोलिसांना सहकार्य केलं. हिंदुत्व हे आहे. तुमच्याकडे ना हिंदुत्व आहे, ना इस्लामीकरण आहे, ना कुठलंच आहे. जो तुमचा नेता आहे त्याचा स्वतःचा धर्म त्याला माहीत नाही. पूर्वीच्या जगन्नाथाच्या मंदिरात यांच्या कुटुंबाला एंट्रीच नाही आहे, कारण ते हिंदू नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी आतापर्यंत सिद्ध करून दिलं आहे. ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर आली त्यानंतर जे कायदे बनले, असंख्य कायदे बनले, ते कायदे जे बनले ते हिंदुत्वाला मारकच होते. त्यातनंही आम्ही जगलो. आम्ही सृजनशीलता म्हणा किंवा संयमपणा बाळगला. आम्ही संयमी राहिलो म्हणून हे अल्पसंख्याक वाढले ना. आम्ही बांगलादेशीसारखे नाही वागलो, आम्ही पाकिस्तानीसारखे नाही वागलो, किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, जे इतर देश आहेत तिथे पहा अल्पसंख्याकांची काय हालत आहे ती, आणि आपल्या देशात बघा. म्हणून हिंदू हा सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारा. आमचं राजकारण हे तुमच्यासारखं नाही आहे संधी साधू. श्रीमान नरेंद्र मोदी साहेबांनी 3 तलाक बंद केला. कित्येक आमच्या मुस्लिम आया बहिणींचा सुरक्षा मिळाली त्याच्यामुळे, कारण त्यांना सुरक्षाच नव्हती कौटुंबिक जीवनाची. जेव्हा तिच्या नवऱ्याच्या मनात यायचं तलाक 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 बोले की ती बिचारी रस्त्यावर यायची. कित्येक आया बहिणी आज दुवा देतात नरेंद्र मोदींना. 370 कलम हटवलं, काश्मीर देशाबरोबर जोडला. आणि काँग्रेस कोणाबरोबर जोडली गेली आता? फारुख अब्दुल्ला त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे 370 कलम परत लागू करू. आणि त्याला साथ देणारे कोण? काँग्रेसी. आणि तुमचे नेते कोण? काँग्रेसी, राहुल गांधी. विचार करा. तुम्हाला असं वाटतंय का पिते दूध डोळे मिटून जात मांजराची?
जगाला डोळे आहेत, बघतात, घटना माहिती पडतात. काही वरण आहेत आमच्या अंगावर, ते अजून मोजलेलं नाही आहे. तुम्ही जे करता ते काय इतकं सोपं सपं नाही की कोणी म्हणून विसरून जाईल. हे तुमच्या मनातल्या गोष्टी आहेत की लोक लक्षात ठेवत नाहीत, लोक लक्षात ठेवत नाहीत. लोक लक्षात ठेवतात गोष्टी. अचानक तुमच्यामध्ये एवढा बदल का आला? कमीत कमी 4 भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्री ठरवा अशी वेळ तुम्ही अर्चना करताय. हे का होत नाहीये? तुम्हाला पहिलं मुख्यमंत्रीपद मिळालं कारण तुम्ही एक हिंदू वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे मुख्य नेते होता. आम्ही सगळे तुमच्यावर होतो. तो तुमचाही दर्जा होता, तुमचा मान होता, म्हणून तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं. आता तुम्ही सेक्युलर झालात. आता तुम्ही सुनता सेनेचे प्रमुख झालात. आणि तिथे तुमच्यापेक्षा मोठे कोण आहेत तर शरद पवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस. आणि त्यांच्यापेक्षा मोठी कोण आहे? काँग्रेस. आता साहजिकच आहे, मुख्यमंत्रीपदावर ते अधिकार मागणार. तुम्हाला मुख्यमंत्रीपद कशाला पाहिजे? तेव्हा तुम्ही बोलत होता की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे, मुख्यमंत्री. हे जेव्हा तुम्हाला मुख्यमंत्रीपद बनवलं गेलं तेव्हा तुम्हाला वाटतं, तुमचं असं म्हणतं की तुम्हाला जबरदस्ती मुख्यमंत्री बनवलं होतं, तुमची इच्छा नसताना. कारण तुम्ही बाळासाहेबांना वचन दिलं होतं की एका शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री बनवेन. तुम्ही शिवसैनिक नाही आहात ना, तुम्ही पक्षप्रमुख आहात. बाळासाहेब कधी शिवसैनिक नव्हते, बाळासाहेब शिवसेना प्रमुख होते. शिवसैनिक आमच्यासारखी सामान्य माणसं. श्रीमान एकनाथ शिंदे साहेब शिवसैनिक. ही भालवण कशाला करताय आम्हाला? मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवलं नाही. तुम्ही शिवसैनिक नाहीत, तुम्ही शिवसेना प्रमुख होता. आणि आताही तेच चालले. तेव्हा तुम्ही आजारी होता, तुमचा हात हलत नव्हता, पाय हलत नव्हता, खाजवायचं कुठे, तर आली तर कसं खाजवायची ही समस्या होती. म्हणून की अख्ख्या महाराष्ट्राने तुमच्यासोबत व्हेंटिलेटरवर राहायचं होतं. त्यावेळी सक्षम मुख्यमंत्री तुम्ही द्यायला पाहिजे होता, स्वतःला बाजू होऊन. तुम्ही नाही दिला. नंतर म्हणता फडणवीस साहेब माझ्या मुलाला मुख्यमंत्री बनवून दिलेला जाणार होते. अरे काय, किती बालिश विधान आहे ती. मुख्यमंत्री हे फार जबाबदारीचं पद आहे. फार मेहनत करावी लागते त्यासाठी. महाराष्ट्राचा अभ्यास असायला पाहिजे, काहीतरी देण्याची ताकद पाहिजे, प्रगल्भ मत पाहिजे. कालचा तरुण मुलगा, त्याला तुम्ही, अरे तुमचा मुलगा आहे ठीक आहे ना, त्याचं योगदान काय आहे पहिलं महाराष्ट्रामध्ये बघा. बाळासाहेबांचं एक नाव सोडलं तर काय योगदान आहे. आणि जे शिंदे साहेबांबरोबर गेले त्यांनी आपलं दिलंय ना सर्वस्व शिवसेनेसाठी, म्हणून तर शिवसेना उभी राहिली. जेलमध्ये गेले, पोलिसांच्या लाठ्याखाट्या खाल्ल्या, रक्त सांडलं, सगळं खाल्लं, शिक्षा भोगल्या, पोलीस केस घेतल्या, शिवसेना म्हणून उभी राहिली. बाळासाहेबांबरोबर जे विचारवंत लोक होती त्यावेळेचे, प्रमोद नलावडे वगैरे साहेब, डाके साहेब वगैरे, सगळे फार मोठी माणसं होती. तुमच्यासोबत कोण येतं आजूबाजूला बघा. एक ते संजय राऊत बेडूक, कधी तुमच्याकडे उडी मारते, कधी तिकडे शरद पवारांच्या दरबारात उडी मारते, उड्या मारत असते इकडनं तिकडनं. रोज उठून मोठी मोठी विधानं करायची. काय किंमत आहे त्याची? पहिला रस्त्यावर उतर, निवडणुकीत विधानसभेच्या, जिंकून दाखव, मग बोल. दुसऱ्यांच्या मतावर निवडून यायचं आणि त्यांच्यावर आरोप करायचे, अशा गद्दारीच्या भाषा करू नका. तर सर, विषय नाजूक आहेत. बदलापूरचा असेल आणि आता जो मालवणात झाला तो नाजूक विषयाला अतिशय संवेदनशीलरित्या त्याला हाताळलं गेलं पाहिजे. तुम्हाला कुठलीही स्कोप मिळत नाही, की तुम्हाला कुठे स्पेस मिळत नाही राजकारण करायला, म्हणून जे मिळेल त्याच्यावर राजकारण करू नका. आणि ते व्हिडिओ बघा, परत तुमच्यासाठी पाठवलेत. कुठला हिंदू तुमच्यासोबत उभा राहील? ठीक आहे, लोकसभा निवडणुकीत काही गाफीलपणा झाला तो आता होणार नाही. आम्ही आता पुन्हा जागृत झालेलो आहोत. जागृती सुरू आहे आमची, हिंदू जागृती. आम्ही कामाला लागलेलो. त्या चुका पुन्हा पुन्हा घडणार नाहीत. शेवटी देशामध्ये 110 कोटी आम्ही आहोत ना, 145 पैकी. फक्त झोपलेलो आहोत म्हणून अशा घटना घडतात. अशा घटना वारंवार घडणार नाहीत. पण एक आहे, आम्ही सत्तेवर जरी आलो तरी आम्ही कोणाला लक्ष करणार नाही. कोणाला एक रिव्हेंज पॉलिसी म्हणून आम्ही
कोणाला लक्ष करणार नाही. देशामध्ये जे अल्पसंख्याक आहेत, जे भारतावर प्रेम करतात, भारताच्या जमिनीवर प्रेम करतात, ते भारतीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण मुसलमान होते, आजही बरेच आहेत जे भारतावर प्रेम करतात, देशावर प्रेम करतात, सीमेवर पण लढतात ते आमच्यासाठी. आम्ही बघतोय, आमचाही त्यांच्याबरोबर आहे ना, संबंध आहे. काही मुठभर लोक आहेत आणि त्यांना ओबीसी सारखा चिथावणी देणारा, आणि जे घुसलेले आहेत परप्रांतीय, परदेशीय, परप्रांतीय नाही परदेशी, बांगलादेशी म्हणा किंवा इकडनं तिकडनं, जे तुमच्या लाडक्या बहिणीने घुसवलेले बरेचसे आहेत त्याच्यामध्ये, तिचं योगदान फार मोठं आहे बांगलादेशी घुसवण्यामध्ये. त्यांना हाताशी धरून तुम्ही जर ही चळवळ करत असाल तर आमच्याकडनं कडवा विरोध होणारच. शोधून काढू एकेकाला आणि पोलिसांच्या हवाली करू. कधी हा विचार करू नका. हिंदुत्व किंवा हिंदू ही एक संस्कृती आहे, त्यातून अनेक धर्म जन्माला आले. मूळ धर्म जो आहे सगळ्यात पुरातन हा हिंदू आहे. त्यांनी सगळ्यांना सामावून घेतलं म्हणून भारतामध्ये सर्व धर्म आहेत. हा विचार करा. म्हणून हिंदुत्व हे जगलं पाहिजे, टिकलं पाहिजे. आम्ही ते टिकवणार. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची वचनं टिकवणार. आम्ही आमचे श्रीमंत बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत, त्यांची वचनं टिकवणार, त्यांच्या विचारावर चालणार. महाराष्ट्रात परत महायुतीच येणार. तुमच्यासारख्या एकदा अगदी वैफल्यग्रस्त लोकांचा इकडे काही जागा नाही. वैफल्यग्रस्त झालेत तुम्ही सत्ता केल्यामुळे. नॅरो मेंटॅलिटीच्या लोकांना इकडे काही जागा नाही. लोक विचार करतात त्या गोष्टीचा. सुधारलात तर आनंदच आहे. असंघाची साथ जोडून जे तुम्ही आता करताय त्यात तुमच्यात काही सुधारणा झाली, ईश्वराने तुम्हाला काही बुद्धी दिली, स्वागतच आहे त्याचं. अन्यथा जय महाराष्ट्र, जय श्रीराम.